अकोले शहरातील सुप्रसिद्ध व जाणते व्यक्तिमत्व म्हणून ओळख असणारे यादवराव नाईकवाडी नाना यांनी एका विशेष कार्यक्रमात जीवनावर मनोगत व्यक्त करत उपस्थितांना प्रेरणा दिली। समाजाशी असणारा त्यांचा घनिष्ठ संबंध आणि लोकसंपर्क यामुळे त्यांचे विचार सगळ्यांसाठी मार्गदर्शक ठरले। या कार्यक्रमात बोलताना नाईकवाडी यांनी आपल्या दीर्घ जीवनाच्या अनुभवातून घेतलेले धडे आणि माणसांशी नाते कसे जपावे यावर प्रकाश टाकला। जुने ते सोने या म्हणीचा संदर्भ देत ते म्हणाले, आपल्या जीवनात आलेल्या प्रत्येक व्यक्तींना काही ना काही शिकवलेलं आहे। या नात्यांची जपणूक करणे हीच खरी संपत्ती आहे। त्यांच्या कुटुंबाने त्यांच्या विचारांना अनुसरून समाजात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे। जनसंपर्काच्या पलीकडे जाऊन माणसांशी संबंध निर्माण करण्याचे आणि ते आयुष्यभर टिकवण्याचे कार्य आमच्या कुटुंबाने केले आहे असेही ते म्हणाले। त्यांचे हे विचार उपस्थितांना भावले आणि अनेकांसाठी प्रेरणादायी ठरले। त्यांच्या जीवन प्रवासाची ही शिकवण भविष्यातील पिढ्यांसाठी निश्चितच मार्गदर्शक ठरणार आहे। डॉक्टर विश्वासराव आरोटे, कळसुबाई शिखरावरून। आपल्या महाराष्ट्रातील देशातील कैक शूरवीरांनी आपलं बलिदान दिलंय, काहींनी झेल भोगला असेल। जसं आपल्याला प्रपंच शून्यातून उभा करायचा तसं देश शून्यातून उभा केलेला आहे, त्याच्याकरता प्राणाच्या अवधी दिलेल्या आहेत लोकांनी, हे मला म्हणायचं आहे। यशाची उंची गाठताना कामाची लाज बाळगू नका, कष्टाला घाबरू नका। नशीब हे लिफ्टासारखं असतं। आता मुंबईला मध्ये गेल्या वर्षी लिफ्टमध्ये बंद पडलं, 2 माणसं खलास झाली। नशीब हे लिफ्टासारखं आहे, जिना कष्ट आहे। लिफ्ट कधी बंद पडेल पण जिना तुम्हाला वरच घेऊन जाईल। भविष्यात पैशाने कमवलेल्या वस्तूपेक्षा स्वभावाने कमवलेले माणसं जास्त आनंद देतात। अंधारातून चालताना प्रकाशाची गरज आहे, उन्हात चालताना सावलीची गरज आहे, जीवन जगत असताना चांगल्या माणसांची गरज आहे। स्वतः सोबत जेव्हा दुसऱ्याच्याही मनाचा देखील तिथे विचार केला जातो, तिथं माणुसकीचं नातं तयार होत असतं। अंधारातून चालताना प्रकाशाची गरज आहे, उन्हात चालताना सावलीची गरज आहे, जीवन जगताना चांगल्या माणसांची गरज आहे। दिवा मातीचा आहे का सोन्याचा हे महत्त्वाचं नसून तो अंधारात प्रकाश किती देतो हे महत्त्वाचं आहे। तसेच मित्र गरीब आहे का श्रीमंत हे महत्त्वाचं नसून तो तुमच्या संकटात तुमच्या पाठीशी किती खंबीरपणे उभा राहतो हे महत्त्वाचे आहे। अंगी नम्रता असेल तर सुख शांती लाभेल। रस्त्यावरचा दगड वेळोवेळी ठोकरा खातो, धूळ मात्र कपाळी लावल्या जाती, तिच्यात नम्रता हा गुण आहे। म्हणून जनार्दन स्वामी म्हणले, जन्माला आलेला माणूस किती दिवस जगला यापेक्षा तो कसा जगला। मी सगळ्यांची नावं नाही घेतले, हे सर आहेत, मंडलिक आहेत, हे आमचं तर मुलाचं नातं आहे, दाखले पाटील, भाऊसाहेब, देशमुख साहेब, या ताई यांचं नाव नाही मला माहिती, गजे सर, मंडलिक सर, खरबस सर, नाईकवाडी ताई, इकडे आमचे साडू तळेकर साहेब, तिकडे ते पोलीस खात्यातले, हे सगळ्यांना मी 100 वर्षाचे आयुष्य लाभो असे मी 26 जानेवारीच्या गोष्ट सगळ्यांना हे करतो। 2च कडवे म्हणतो, मग आता 87 वय चालू आहे। मी मोठ्या आवाजात तर पवाड आहे पण मी आता सहज म्हणतो। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी, अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे akl gavkari@gmail.com।